जायचं जेवायला, जेवायला जायचा, जेवायला जायचा, जायचं जेवायला, मटण बी खावाचा, चिकन बी खावाचा, मासली बी खावाची, जायचं जेवायला, जेवायला जायचं. पक्की भूक लागली आहे. शुभ सकाळ मंडळी, मी आहे तुमचे होस्ट आणि क्रेझी फूडी आणि माझ्यासोबत माझे भाऊराई आहेत. घरचा स्वाद, क्या बात, घरचा स्वाद. क्या बात. दुर्गेश दादा, योगेश दादा, सुनील, आम्ही सगळेजण आहोत आणि आम्ही आता निघालेलो आहोत जेवायला. मसाला कुटायला आलो होतो. येस, आणि आम्ही दोघं जण अचानक भेटलो, सो मजा आली. मसाले बनवायला दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही आता खरंच खूप जुळून आला. भारी ना. मला वाटलं तू बंकच करते की तू येणार नाही. नाही मस्करी यार, बोल दिया, कमिटमेंट कर दिया तो कर दिया. एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो ये होना चाहिए जरूरी. नाही तर काय सगळेजण बोलतात येतं कोण येत नाही. आम्हाला आता खूप जास्त जोराची भूक लागली आणि लास्ट टाइम आमचं शूटचं आठवलं होतं ना, ते 7:30-8ला मग आम्ही प्रकाश मध्ये जाऊन जेवलो होतो है ना. ते शाकाहारी सगळं खाल्लं होतं संध्याकाळी. खूप लेट आपण पोहे पोहे. तो आज का वार है हमारा नॉनवेज का. आज तो संडे है, हा मटण खाने का दिन है. प्रकाश मधले पोहे आणि खिचडी मिळणं पण खूप नाही खरंच भाग्याची गोष्ट आहे. एक नंबर. टू गुड टेस्ट. पण ते छान आहे. पण आज संडे दादा, आज काय तू संडे बोलल्यावरती विचारायचंच नाही. मटण आणि मच्छीचा बेत झाला. आता काही मटण आणि मच्छी काही चालेल मला. योगेश दादा काय पाहिजे? मला मटण. सुनील सेम मटण. सुनील तर आमचा मटण लवरच आहे. तुम्हाला तर माहितीच आहे. मटणाला जास्त आलेले आहे. येस, मेजॉरिटी मटणाला जास्त आले. सो मला असं वाटतंय की मटण खावाचा, आज मटण खावाचा. फर्स्ट लेफ्ट घ्यायचा इथेचा. आणि आम्ही पोहोचलेलो आहोत समईला. फायनली एकदा आलो आपण. पोहोचलो बाबा, पोहोचलो. दुपार झालेलं आहे. एवढं बघा कडाक्याचं ऊन पडलेलं आहे. थंड प्यावायचं का गरम प्यायचं माहिती नाही, पण भूक इतकी प्रचंड लागलेली आहे ना. मटण खायचा बेट फायनल ठरलेला आहे की नाही. येस, डन फायनल. सो प्रथमेश आणि आम्ही आता आलेलो समई रेस्टॉरंट मध्ये. आज आई नाहीये. मम्मी आज येणार होती पण थोडस आज बिझी होती. ओके, आज संडे तो थोडा बिझी येतो. ठीक आहे. आणि काय बदल केले बरेच ना. मी आतमध्ये आलोय ना, थोडंसं चेंज. ते चेंज केलंय, हे इकडचं पूर्ण चेंज झालंय. ते पण मस्त केलं तिकडे मागे. 9 सणावळी केल्यात, महाराष्ट्राचे 9 सण. वा, हे मस्त केलं इथे पण. हे बघ किती छान केलंय. घुंगरू पण लावलेत, टाळ आहे. अरे वा, मस्त केलंय. हे किती छान केलं इकडे. सुंदर केली आहे, मस्त केलंय सगळं. अच्छा, मावळ सगळे उभे केले त्याच्यामध्ये. तेव्हा किती छान केलं. हे पण इथे केली डिझाईन, ही पण नव्हती. हे पण छान केला, मस्त केलंय. अरे वा, इथे तर प्रतापगडच उभारलेला आहे. काय मस्त, एक नंबर. छान बनवलंय सगळं, मस्त केलंय इंटिरियर. असं वाटतच नाहीत की एवढं तुम्हाला परत सगळं तोडून वगैरे बनवावं लागलंय है ना. पूर्ण परत करावं लागलं ना ऑलमोस्ट. हे सब गडबड करते दोन. हा, पण छान केलंय, सुंदर केलंय, मस्त केलंय. ऐका बाबू, नाही करणार मला, नाही करायचं हॅलो बिलो काही, मला करायचं नाहीये. आणि तर मुळात जेवायचं पण नाहीये मला तर. हा, नाही जेवायचं ना. कसं आहे जेवण? छान आहे, एकदम छान आहे. अच्छा, वडे मागवलेले सगळ्यांनी गरमागरम. अच्छा, भाकऱ्या. अच्छा, मासे बरोबर भाकरी पाहिजे. मटण चिकन असेल तर वडे पाहिजे. परफेक्ट. तुला आवडलं? छान, चांगलं आहे. तुला चांगलं आहे. अरे तोंड कसं आहे बाबू? छान आहे. छान आहे, पण मस्त आहे. छान आहे. मला आवडला, पण मला मस्त नाही बोलायचं. विषय संपला तिकडे. हा, नमस्कार. काय म्हणताय? मस्त 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 मस्त. दुबईची ट्रिप मस्त झालेली. अजून आठवण. आम्ही दुबईच्या ट्रिपला होतो, मज्जा आली भरपूर आणि खूप एन्जॉय केलेला होता. आता आम्ही जपानला ट्राय करतोय नोव्हेंबर साठी. येस, ओके, डन. अरे काय मस्त भेट झाली. हा, छान वाटलं, खरंच खूप छान वाटलं, मस्त. मी जस्ट आले आणि आमचे आज माझं इथे येणं अचानक घडलेलं आहे. अच्छा, ओळख दाखव का घरी आमच्या पण जरा जमलं तर. नाही, त्यांना दिसतील आता तू इथे जेवायला आलायस ते. नक्की घरच्यांना लगेच दिसून येणार आहे. समई मराठमोळ्या जेवणाची मेजवानी. मराठमोळ्या. प्रथमेश, किचन कसं चालू आहे? एकदम मस्त, जोरदार. कारण सगळ्यात मोठं सांगते, सगळीकडे गॅस अवेलेबल नाहीये.
सो म्हणून मी हा प्रश्न केला पण की आम्ही तुमचा आमच्याकडे इंडक्शन आहे कि- ओ अच्छा हो चलो ते किचन में चलो या चलो प्लीज चला चला. छोटंसं किचन आहे आपलं अरे वा मस्त अळूवडी काय काय बनवलंय बघा. हा 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 मेनू लवकरच टेबलवर येईल. नळी आणि हे बघा इथे सगळीकडे किचन फुल इंडक्शन आहे त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही. सब गॅस के लिए रोल है और हमारा किचन फुल जोरदार चालू है. जेवण आलया आलया मटन आलया पापलेट पण आलया सुरमई पण आलया बोंबील बी आलया जेवण आलया मित्रांनो, एक पोटात नंबर. जाऊ द्या. नाही पोटात जाऊया आपण सगळ्यांची आहे ना या थाळीची परत हे सगळे पदार्थ आहेत ना त्यांची ओळख करून देऊया. Yes. कारण का बरेचसे पदार्थ नवीन आहेत दिसायला एकदम चमचमीत दिसत आहेत. तर स्पेशली हे काळं मटण आहे है ना? Perfect. काळं मटण आहे. त्याच्यानंतर हे मटण किंवा पॅटीस. पॅटीस. तर आपण थोडंसं ह्याला ब्रेक करून तुम्ही खिमा बघू शकता इतका फाईन आहे एक नंबर. कायच सांगू. हे चलो घे, हे घे. आता तू एवढं फाईन फाईन करता करता माझ्या हो. असं झालं मला. पोटात पण फाईन झालं पाहिजे. हां. वा वा एक नंबर जबरदस्त झालेलं आहे. त्याच्यानंतर काळं मटण आहे ही सातारी मटण थाळी आहे. त्याच्यानंतर अळूवडे आहे घरगुती मसाल्याचे समय स्पेशल चिकन लॉलीपॉप आहे. त्याच्यानंतर बोंबील फ्राय आहेत आपल्या सगळ्यांच्या आवडीचे. लुसलुशीत बोंबील हां. कुरकुरीत फ्राय केलेले. त्याच्यानंतर सुरमई स्पेशल थाळी आहे. तर आता आपण खाऊया मस्त की येस येस. आता खायला म्हणजे वडे पण सांगितलेले आहेत तर ते पण तळले जातात. तर गरम गरम वडे देखील येतील. आ रहा सब धीरे धीरे सब आ रहा है धीरे धीरे. रुको थोडा धीरे सबर धीरे. करो. सुनील हा कसं वाटतंय जेवण? जेवण छान आहे. मटन पण छान आहे एकदम सॉफ्ट शिजलंय हा आणि बोंबील पण छान आहे. भावाला विचारूया कसं आहे. कसं आहे? अप्रतिम. कारण का मी बरेचसे रेस्टॉरंट ट्राय केलेले आहेत आणि फेक रिव्ह्यू नाही एकदम जेन्युइन आहे. हाडाचा रिव्ह्यू म्हणाला तरी चालेल. कारण का असल्या मसाल्यामध्ये मटण मी पहिल्यांदा खातो आहे. मी हिला ऑफ कॅमेरा पण बोलतो मटण अप्रतिम आहे. काळं मटण फक्त काळं मटण नाही आहे तर तो चवीला पण तितकाच एक नंबर आहे. आणि प्रत्येकाची चव आहे ना तुम्हाला वेगवेगळी मिळेल. हा सेम टेस्ट नाही. हा. कोणत्याच पदार्थाची जी चव आहे बऱ्याच ती वेळा- सेम नाही आहे समई रेस्टॉरंटमध्ये. बऱ्याच वेळेला काय होतं ग्रेव्ही सेम असते फक्त फ्लेवर चेंज केला जातो. Perfect. असं नाही आहे. प्रत्येक मसाले हे प्रत्येक पदार्थांचे वेगवेगळे आहेत आणि प्रत्येक मसाल्याचा फ्लेवरसुद्धा वेगळा आहे. फिश करी आहे ना ही काकूंनी स्वतः इनोव्हेट केलेली आहे. सो ही नवीन हा पदार्थ चालू आहे फिश करीचा. आणि तो कटलेट आवडला का? मटन कटलेट माझा फेवरेट आहे. खतरनाक. पहिलं खाल्ल्या बाईट खाल्ली ना तेव्हाच यांना सांगितलं की नंबर झाला. एक नंबर झाला. पहिल्यांदा खाल्लेला आहे. हा ना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मासा ताजा असला पाहिजे. तर फिश करी खूप छान बनवली आहे. मनापासून सांगते खूप छान आहे. मासे ताजे असेल ना तर फिश करीची खासियत आहे हा. फ्लेवर लगेच एकदम समजतो. आणि जर मासा जर म्हणजे शिळा वगैरे असेल ना हा. पूर्ण करीची चव बिघडून टाकते. बिघडून जाते. पण खूप टेस्टी बनवली फिश करी. खूपच टेस्टी. माझी नळी यावेळेस मी भावाला दिली आहे. ठीक आहे. अरे मैं इतना बड़ा कॉम्प्रोमाइज जो मैं कभी नहीं करती हूँ. माझ्या हात नाही थांबत आहे होता. मटणाचा पीस बघू शकता इतका मसाल्याने लपटून तयार झालेला आहे. म्हणजे एक मसाला पण म्हणजे खालती पडत नाही आहे इतका भारी आहे. आता तर आतमध्ये बरंच पूर्ण असं मुरलाय छान मसाले त्याच्यात. एकदम मस्त. कोल्हापुरी मटण हा 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 हा. माझी नळी आली. दादा तुला काय योगेश दादा? आम्ही एकाच टेबलवरती बसलो असतो पण जागा नाही होत आहे. त्याच्यामुळे मग दादाला थोडंसं सरकून बसावं लागलं. मी आज बाजूची जागा मी घेतली. तो नेहमी बसतो ना बाजूला. मग यावेळेस मी घेतली बाजूची जागा. तू काय नेहमी नाही बसव का? मला पण बसू दे ना. कधी पण आपण हॉटेलमध्ये जातो प्रत्येक हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर ग्रेव्ही असते ती एकसारखी थोडीफार लागते. पण इकडे प्रत्येक डिश मधली ग्रेव्ही ही वेगवेगळी लागत होती आणि त्याची चव त्याप्रमाणे होती. आज ताईने पण खूप आवडीने खाल्लंय. सगळं साफ केलंय. चकाचक कर दे. स्पेशली फिश करी बघा. स्पेशली फिश करी तर पूर्णच आहे. ग्रेव्ही ही संपवते आणि ही फिश करीची ग्रेव्ही म्हणजे माझं असं झालंय माहिती मी काय करते.
म्हणजे ती ग्रेव्ही चाटून खायला अजून मजा येते. इसको देवा. आम्ही बिझी आहेत सोलकडीसाठी. सोलकडी पण एकदम मस्त आहे, थंडगार आहे आणि खरंच खूप मस्त. प्रत्येक डिश अप्रतिम होती, चाटून पुसून खाऊ इतकीच भारी होती. खूपच मजा आलेली आहे मंडळी. आता नक्कीच या समई रेस्टॉरंटमध्ये जे आहे लोअर परेलला. मी स्क्रीनवरती ॲड्रेस देते, इकडचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे वगैरे, सो तुम्ही येऊ शकता. तुम्ही विचार करा, तुमच्याशी आम्ही बोलतोय तरी पण एका बाजूला बोटं चाटतोय, सोलकडी पितोय. थोडक्यात सांगायचा अर्थ तोच आहे की इकडे आल्याच्या नंतर तुम्ही चाटून पुसून खाल यात काही शंकाच नाही आहे. 100% अप्रतिम. प्रत्येक डिश हा प्रत्येक पदार्थाचा वेगळा फ्लेवर दर्शवते. तुम्ही सातारी मटण घेतला तर तुम्हाला तिकडचीच चव मिळेल, कोल्हापुरी मटण घेतला तुम्हाला तिकडचीच चव मिळेल, फिश करी घेतली ती पण एकदम प्रॉपर आहे. म्हणजे तो आंबट आणि त्याच्यानंतर तो कोकणी फ्लेवर अप्रतिम. खरंच या. पण ना अशी फिश करी ना, मी एवढ्या रेस्टॉरंटला फिरल्या, अशी या टेस्टची फिश करी मी कुठेच टेस्ट नाही केलेली आहे, कुठेच खाल्ली नाही आहे. थोडीशी सोलकडी उरलेली आहे पण तुम्हाला दाखवतोय, एकदम पाणी पातळ पण नाही आहे, मस्त दुधासारखी घट्ट आहे ना. मी कधीशी तुमच्याशी बोलता बोलता तीच पितोय. मग मंडळी कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि समई रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट द्या जे लोअर परेलला आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेली आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. नोटिफिकेशनचं बटन ऑन करा, कारण तुम्हाला पुढचा व्हिडिओ कधी आपल्याला आले ते तुम्हाला लगेच कळलं पाहिजे. घाबरतील यार. लव यू ऑल. सब जानते हैं वो नहीं डरेंगे मुझसे. पटापट सबस्क्राईब करा, कारण का असेच मस्त की चांगले चांगले कॉन्टेंट तुमच्यासाठी रंजिता चमचमीत घेऊन चमचमीत येते. चमचमीत. हा चमचमीत आणि तोंडाला पाणी सोडणार आहे. आहे की नाही? येस. चला बाय. हसत राहा, खात राहा, मस्त राहा, फिरत राहा, जगभर फिरत राहा माझ्यासोबत. बाय.